115 वर्षांची आपली परंपरा आणि सावेडीच्या शोरूमला झालेली 4 वर्ष, याबद्दल तुम्ही काय सांगाल? पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे की मागे वळून पाहताना 115 वर्ष ही जी काही लिगसी आपण म्हणतो, याच्यामध्ये जवळजवळ 6 पिढ्या या सुवर्ण व्यवसायामध्ये आलेल्या आहेत किंवा त्यांच्यापासून ही सुवर्ण प्रवास हा सुरू झालेला आहे. तर 1910 साली जेव्हा याची पहिली स्थापना झाली, तेव्हा असा विचार त्यावेळेस तरी कोणी केला नव्हता की हा व्यापार एवढा वृद्धिंगत होईल आणि आम्ही याच्यामध्ये एवढं नावलौकिक कमवू. तर हे जे काही आहे हे सर्वार्थाने हे एका गिरायकांचं, हितचिंतकांचं हे जे प्रेम मिळालेलं आहे, तर हे सगळं श्रेय मी या लोकांनाच देईल. कारण की या लोकांमुळेच मेसर चिंतामण रामचंद्र देशमुख अँड सन्स ही पिढी एवढा मोठा प्रवास करू शकली आणि इथून पुढे पण करत राहील. मी साधारण लग्न जसं झालं माझं, तर एक 25 वर्ष तरी झालेत की मी या व्यवसायाशी जोडली गेली आहे. तर मला बिझनेस हा प्रकार थोडा नवीनच होता, त्याचा अनुभव पण नव्हता. पण इथे आल्यानंतर थोडीशी मनात भीती पण होती की एकतर सोन्याचं दुकान आहे, आपल्याला जमेल का, तर आपण त्याच्यात खरं उतरू का. पण जमायला लागलं, सगळ्यांनी सांभाळून घेतलं. अगदी म्हणजे जसं वैजूने सांगितलं की बारशापासून सुरू होणारा प्रवास तर पुढे त्यांच्या लग्नापर्यंत, त्यांच्या लग्नानंतर त्यांच्या मुलांच्या पुढच्या प्रवासाची परत ती सुरुवात, ही अशी सुरुवात आहे. त्याच्यामुळे या मी म्हणेल रथाला आहे ना, खूप जणांचे हात लागतात. याच्यामध्ये एक हात हा अर्थात गिरायकाचा आहे, हितचिंतकांचा आहे, स्टाफचा आहे, अगदी गाठणाऱ्याचा आहे, कारागिराचा आहे. जो माणूस परक्या शहरांमधनं सोनं नेतो आणतो त्याचा आहे. अनगणित हात याला लागलेले आहेत.